रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसी परिसरात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। कोयना जलाशयातील पाणीसाठा संपल्याने वाशिष्ठी नदीतून लोटे एमआयडीसी तसंच परिसरातील अनेक गावांचा पाणीपुरवठा पूर्णपणे ठप्प झालाय। परिणामी नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागत असून अनेक गावांमध्ये तीव्र पाणी टंचाई जाणवत आहे। या गंभीर परिस्थितीत लोटे येथील संत ज्ञानेश्वर माऊली जीवनमुक्ती संस्था मदतीसाठी पुढे सरसावली आहे। संस्थेच्या वतीनं दररोज टँकरद्वारे लाखो लिटर शुद्ध पिण्याचं पाणी परिसरातील गावांमध्ये पूर्णपणे मोफत पुरवलं जात आहे। या उपक्रमामुळे शेकडो कुटुंबांना मोठा दिलासा मिळत असून नागरिकांकडून संस्थेच्या सेवाभावी कार्याचं कौतुक होत आहे। दरम्यान मान्सूनचं आगमन झालं असलं तरी धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा होण्यासाठी अजून काही दिवस लागणार आहेत। त्यामुळे लोटे एमआयडीसी परिसरातील गावांना येत्या काही दिवसातही पाणी टंचाईच्या झळा सहन कराव्या लागण्याची शक्यता आहे। एकीकडे पावसाच्या सरी सुरू आहेत तर दुसरीकडे पिण्याच्या पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी नागरिकांची धडपड सुरूच आहे। जून महिना संपत आला तरी अपेक्षित प्रमाणात पाऊस न झाल्याने पाणी टंचाईचं संकट अधिक तीव्र झालं असून अशा कठीण काळात संत ज्ञानेश्वर माऊली जीवनमुक्ती संस्थेची मोफत जलसेवा परिसरातील नागरिकांसाठी मोठा आधार ठरत आहे। या संदर्भात संस्थेचे प्रमुख ह.भ.प. कोकरे महाराज यांच्याकडून या संदर्भातील आढावा घेतला आहे। आमचे प्रतिनिधी राकेश कोळी यांनी। महाराज, सध्या जुलै महिना आला तरी संपूर्ण कोकणात पावसानं दडी मारलेली आहे। आज आपल्या लोटे औद्योगिक परिसरातील कारखाने देखील पाण्याअभावी ठप्प पडलेले आहेत आणि पंचक्रोशीतील लोकांना देखील पिण्यास पाणी उपलब्ध नाहीये। त्याच्यात तुमच्या इथूनच टँकर भरून जातात, काय सांगाल? हे सगळे आमच्या पंचक्रोशी मधलं लोटे एमआयडीसी मधलं पाणी बंद केल्यानंतर एक 4-5 गावं प्रभावित झाली। परशुराम असेल, लोटे असेल, घाणेकुंट असेल, आनंददेवी असेल आणि पीरलोटे आहे। हे सगळी गावं प्रभावित झाल्यानंतर आम्ही आमचे या परिसरातले आमचे ट्रस्टी सचिन कातेजी आहेत, सरपंच आहेत, अजयजी चाळके आहेत, या सगळ्या मंडळींनी एकत्र, विनोद शेठ चाळके, या सगळ्या मंडळींनी एक विनंती केली की बाबा आम्हाला पाण्याचा प्रश्न आहे। तर म्हणलं पाणी आपल्याकडे गोमातेला पिऊन जे उरतं पाणी ते आपण इथून देऊ शकतो आणि म्हणून गोमातेच्या कृपेने आज इथं 2 बोरिंग, एक विहीर पूर्णपणे आज सगळ्यांना मोफत करून दिलेली आहे। रोज कमीत कमी 100 टँकर पाणी आपल्याकडून इथून मोफत जात आहे। त्याचा कुठल्याही प्रकारे आकारणी घेतली जात नाही। तुम्ही यांना विचारू शकता, आता हे पाणी वाटत या दादा इकडे, तर त्यांना विचारू शकता पाण्याचं तुम्ही काय शुल्क दिलं का, तर कुठल्याही प्रकारचं शुल्क न आकारता रोज येईल त्याला पाणी मोफत दिलं जातं। ग्रामपंचायतीने 5-6 गाड्या लावलेत, त्याही गाड्या पूर्ण मोफत भरून दिल्या जातात इथे। आज हे जे पाणी आहे ते तुम्ही म्हणजे नागरिकांच्या पिण्यासाठी म्हणजे मूलभूत गरजांसाठी म्हणजे दिलं जातं की कंपन्या आहेत आपल्या इथं? हे पाणी सर्व मूलभूत गरजांसाठी दिलं जातं। ज्यांना प्यायला पाणी पाहिजे त्यांना पूर्णपणे इथं मोफत उपलब्ध करून दिलं जातं। त्याचा कुठल्याही प्रकारे शुल्क आकारलं जात नाही। आजपर्यंत एमआयडीसीतल्या सगळ्या विहिरी, बोरवेल ह्या प्रभावित झालेल्या आहेत केमिकलमुळे, पण गोमातेच्या कृपेने आपल्या इथं अजून कुठल्याही प्रकारच्या केमिकलचा असर झालेला नाही आणि त्यामुळे इथं पाणी आहे उपलब्ध। आणि कितीही दिवस अजून गेले तरी सुद्धा 24 तास या ठिकाणी आम्ही हा कॉक चालू ठेवलेला आहे। 24 तास 2 इंची पाणी, तिकडे 2.5 इंची आहे। 24 तास चालतंय आपल्याकडे आणि ते आपण देतोय उपलब्ध करून। यापूर्वी तुम्ही गोमातेच्या सेवेतून समाजासमोर आला होता, समाजसेवा करत होतात, आज पाण्याच्या माध्यमातून समाजसेवा करत आहात, काय सांगाल? आपण गोमातेची सेवा तर कायम करतोय, आजही चालू आहे ती। त्याच्यामध्ये अनेक अडचणी, अनेक गोष्टी, या सगळ्या संघर्ष करत पुढे जात आहे। पण ज्या ज्या वेळेला समाज संकटात येतो, ज्या ज्या वेळेला मानवजात संकटात येते, त्या त्या वेळेला त्या संकटात आपण तत्पर राहणे, आपण सेवा देणे आपलं कर्तव्य आहे आणि आपण कर्तव्य म्हणून या सगळ्या गोष्टी करतोय। कुणावर तरी आपण उपकार केल्यासारखं करत नाही। आपलं कर्तव्य आहे की ही जी गावं आहेत, लोटे असेल, घाणेकुंट असेल, सोनगाव असेल, आनंददेवी असेल, ही माझ्या शेजारची गावं आहेत। इथली लोक सगळे आपल्याला कायमस्वरूपी सपोर्ट करतात। सगळ्या लोकांचं आपल्याबरोबर चांगल्या तऱ्हेचं बॉन्डिंग आहे आणि आज ती पंचक्रोशी जर संकटात असेल तर आपण तिथं उभं राहणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे आणि म्हणून कुठल्याही प्रकारे न आडेवेडे घेता आम्ही तत्काळ पाण्याची सगळी आमची सचिन काटे वगैरे आणि पूर्ण पाण्याची सेवा उपलब्ध। आज तुम्ही ही समाजसेवा करताय, प्रशासनाकडून काही तुम्हाला सहकार्य किंवा काही तुम्हाला प्रशासनाकडून काही? नाही, प्रशासनाचं अजून तसं काही सहकार्य तर नाही, अपेक्षाही नाही, पण कोण तिथपासून आलंही नाही आणि ठीक आहे, आपण आपलं कार्य करतो। आपल्याला कोणी प्रशासनाने यावं, आपल्याला काहीतरी पुरस्कार द्यावेत, आपल्याला काहीतरी बोलावं, हे काही अपेक्षा नाही। जेवढं आपल्याने होतंय तेवढं आपण करायचं। प्रशासन सुद्धा आपलंच आहे, आपल्याला जेवढी मदत लोकांना करता येईल तेवढी करत जाणे हा उद्देश आहे।